श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघा आज मी कशाची तयारी केलेली आहे तुम्हाला समजलंच असेल, आणि तरी समजलं नसेल तर तुम्हाला दाखवते. हे आहे ते जे छोटे फणस असतात ना त्याचे, कारण हे बघून तुम्हाला समजणार नाही नक्की काय आहे ते, म्हणून हे दाखवते की हे छोटे फणस असतात ते आहेत. उकडून मीठ टाकून मस्तपैकी घ्यायचे. तर मला हे नंदेने दिले होते, उकडून दिला होता फणस थोडासा, तर मी आज बनवते. आणि मी तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता 2 दिवस, कारण मी बुधवारची वाट बघत होते. आणि आज आहे बुधवार, तर मी मस्तपैकी जवळा घेतला आहे त्याच्यामध्ये, आणि जवळा टाकून खूप भारी लागतं म्हणून हे बघा. आणि ही सगळी मी तयारी करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनतं भाजी. ती खूप भारी बनते आणि एकदम टेस्ट एवढी भारी असते ना, बापरे. दाखवते मी तुम्हाला. तर चला आता आपण कढई ठेवूया, गॅस लावून घेऊया. कढई थोडीशी गरम होऊ दे, मग आपण त्यात तेल टाकूया. आणि आमच्या आरोहीला भाजीपेक्षा फक्त ती उकडलेलं कैरी आवडते, उकडलेली ही आवडते. जी कुयरी असते ना आपलं मी बनवतो भाजी, ती आवडते फणस. बघा, आरोहीसाठी मी वेगळी काढून ठेवली आहे. आरोहीसाठी वेगळी काढून ठेवली खाण्यासाठी, ती अशी खाणार आहे. आणि आता आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण आता टाकूया जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं. तर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर माझा हात हलतोय कारण मी एका हातात फोन पकडला आहे, कारण आपली कॉमेडी व्हिडिओ टाकते ना, त्यामुळे मी काय हे घेतलेलं नाही आहे स्टँड छोटं, त्यामुळे हातातच पकडला आहे फोन. छान कांदा मस्त लालसर करून घ्यायचा. तर आज स्पेशल भाजी बनवते म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. कढीपत्ता टाकला, आता टोमॅटो टाकायचे. हे जरा लालसर होऊ दे. तर गावाला गेल्यावर मेमध्ये आम्ही फणसाची भाजी खातो, तेव्हा फणस मोठे झालेले असतात. तर आता सध्या बाजारात मार्केटमध्ये खूप छोटे छोटे फणस येतात, आणि ती भाजी पण खूप भारी होते. आणि मस्त मीठ लावून उकडून घ्यायचं, आणि नंतर हे छान त्याचं बारीक करून घ्यायचं मिक्सरला लावून, मस्त होते. तर आता टोमॅटो बारीक झालेला आहे, जरा ग्रेव्ही टाईप झालेला आहे बघा. आता अर्धा चमचा टाकायची हळद त्याच्यामध्ये, आणि जेवढा आपण तिखट खातो तेवढा मसाला. मी तर 2-2.5 चमचे टाकते, छोटा चमचा आहे माझा त्यामुळे, आणि तेवढं आम्हाला बरोबर तिखट होतं. त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे, थोडासा हिंग टाकायचा. तर मित्रांनो, जवळा पण खूप छान पाण्यामधून धुवून घ्यायचा, 3-4 वेळा धुवून घ्यायचा. कारण जरी आपल्याकडे पॅकिंगमध्ये जवळा येत असला तरी पण तो कुठे सुकत घालण्याचं ठिकाण किंवा हे, आणि सुकेपर्यंत त्याच्यावर धूळ पण असते बसलेली, कारण असं बाहेर घालतात सुकत खाडीच्याच बाजूला. त्यामुळे तर असं स्वच्छ 3-4 पाण्यातून धुवून घ्यायचा मस्तपैकी गोळा, आणि त्याच्यानंतरच आपण हे करायचं. तर हे बघा, छानपैकी आपलं एकजीव झालेलं आहे सगळं मिश्रण. आता आपल्याला त्यामध्ये जवळा टाकायचा. खूप भन्नाट अशी मस्त रेसिपी आहे आणि छान लागते.
याला फणसाची भाजी तर म्हणतात, पण छोटे फणस असतात म्हणून त्याला पूस भाजी म्हणतात. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा कमेंट म्हणून. तसं छान जवळ टाकायचं आहे आधी, कारण फणस आपला आहे उकडलेला, त्यामुळे आधी ह्याला शिजू दे आणि त्याच्यानंतरच आपण ते टाकायचे. तर आता हे सगळे मिश्रण एकजीव करूया. आणि जवळा एकदम वासासाठी थोडासा टाकायचा आहे, जास्त काही आपल्याला जवळची भाजी बनवायची नाही आहे. फक्त आपल्याला त्या कुळीला मस्तपैकी असा भाजीला आपल्या वास यायला पाहिजे असं थोडासा. जर आपली भाजी 2 वाट्या झाली असेल, 2 वाट्या हे करून मिश्रणमधून काढून मिक्सरमधून झाली असेल, तर 1 वाटी जवळा टाकायचा त्याच्यामध्ये, म्हणजे तो वास व्यवस्थित लागतो त्याला आणि छान भाजी होते. आता हा जवळ शिजू दे थोडा वेळ, 2 मिनटं. जास्त वेळ लागणार नाही, फक्त 2च मिनटं लागणार आहे शिजायला. आणि त्याच्यानंतर आपण ती भाजी टाकणार आहोत. तर हे बघा मस्त उकळी आलेली आहे बघा, आणि जवळ किती छान शिजते. असं शिजून घ्यायचं पहिलं, 2 मिनटात होतो, कारण पातळ आहे आपलं जवळ. आता मस्त असं 2 मिनटंच लागतात. मस्त शिजून घ्यायचं, कारण भाजीला पण आपण एक वाफ लावणार आहोत आल्याच्यानंतर, त्यामुळे. आणि मित्रांनो, खूप छान सपोर्ट करताय तुम्ही, असंच सपोर्ट करत राहा. आपले व्हिडिओ खूप छान आवडतात तुम्हाला, कॉमेडी व्हिडिओ असतात, नक्कीच सगळ्यांना खूप आवडतात आणि छान लाईक्स असतात, व्ह्यू येतात छान. तर अशाच प्रकारे तुम्ही छान आम्हाला सपोर्ट करत राहा आणि लवकरच आपले 100K पुरे होऊ दे अशी आशा बाळगते. तर हे बघा, आता गॅस जरा स्लो करते आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत मस्तपैकी आपली भाजी. किती छान दिसते बघा भाजी. मिक्सरमध्ये काढून घेतल्याच्या नंतर खूप भारी आणि खाताना तर एकदम मस्त लागते. आता मला सगळं काम एकाच हाताने करायला लागतं आहे, कारण एका हातात माझा फोन आहे पकडलेला, दुसरं कोण पकडणारं नाही आहे, त्यामुळे असं झालेलं आहे माझं. त्यामुळे फोन हलतोय, तुम्हाला दिसत असेल, इकडे तिकडे जातोय, खाली लक्ष गेला तर माझं. पण आज मला तुम्हाला ही वेगळी रेसिपी दाखवायची होती म्हणून हे केलं, नाही तर माझं काय म्हणजे आपण पदार्थ तर नेहमीच करत असतो, पण एवढं सगळं शूट करून दाखवणं शक्य नाही होत, त्यामुळे ते तर माझी मुलगी म्हणते रोजचं तर जेवण बनवते मम्मी, तू रेसिपीचंच हे करणं आहे, चॅनल हे कर. पण नाही, एवढं शक्य नाही आहे ते सगळं. रोज तर आपल्याला जेवण लागतंच ना बनवायला वेगळं वेगळं. तर बोलते रेसिपीचीच एक चॅनल कर, पण अजून काय ठरवलेलं नाही आहे. सध्या आधी कॉमेडी चालू आहे आणि हे आधी 100K होऊ दे पुरे तुमच्या आशीर्वादाने. आणि खूप छान सपोर्ट करताय, असाच सपोर्ट करत राहा. तर आता त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडंसं टाकायचं, कारण आपण हे उकडताना मीठ टाकलं आहे, त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे. असं छान ढवळून घ्यायचं. तर आपली मस्त फूस भाजी झालेली आहे. आणि ज्यांना जवळा नको असेल त्यांनी अशीच बनवली तरी पण खूप छान लागते, पण जवळा टाकून खूप स्पेशल लागते. जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी खूप भारी आहे. त्यामुळे मी 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवला. नंदेने मला कधी दिला आहे हा उकडलेला फणस, पण मी 2 दिवस तसंच ठेवला डब्यामध्ये आणि म्हटलं मी बुधवारची वाट बघत होते. आणि फायनली आज मी बनवून टाकली आहे मस्त भाजी आणि खूप मस्त वास येतो आहे. वाव, लय भारी वास येतो आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. लवकरात लवकर आपले 100K पूर्ण होऊ देत. आणि अशीच तुमची साथ प्रेम कायम आमच्यासोबत राहू देत.
ओके बाय.